नाशिकवरचा ढगफुटीचा धोका तूर्तास टळलेला आहे आणि आता ते ढग अहिल्यानगर आणि सुरतच्या दिशेने वळलेले आहेत अशी माहिती सध्या समोर आली आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नाशिकला ढगफुटीचा अंदाज वर्तवलेला होता, इशारा देण्यात आला होता, मात्र आता ढगफुटीचा धोका तूर्तास टळलेला आहे, कारण हे ढग आता अहिल्यानगरच्या आणि सुरतच्या दिशेने पुढे वळलेले आहेत आणि त्यामुळे तूर्तास नाशिकवरचा ढगफुटीचा धोका टळलेला आहे। सध्या नाशिकला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे, त्यामुळे पावसाची संततधार सुरूच राहणार आहे। मात्र 300 मिलीमीटर पाऊस होईल असा जो धोका वर्तवलेला होता तो मात्र तूर्तास टळलेला आहे। दरम्यान काही वेळापूर्वी झी24 तासवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात। ढगफुटीचा जो इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला होता त्याच्यामध्ये 300 mm पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे। त्याच्यासाठी एक वोर्टेक्स जो होता लो प्रेशर वोर्टेक्स ते जो आहे ते 2 भागमध्ये विभाजित झालेला आहे आणि ते जो अपेक्षित होता की नाशिक त्र्यंबकेश्वर ऍक्सेस वर येणार आहे ते आता विभाजित होऊन एक वोर्टेक्स अकोलेकडून गेलेला आहे आणि दुसरा पालघर मार्गे सुरतकडे जाताना दिसतोय। परंतु ते असताना आपले जो घाटचे परिसर आहेत तिथे अजूनही रेड अलर्ट आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस, जोरात पाऊस त्या भागात चालू आहे आणि त्याच्याशिवाय नाशिक शहर आणि आजूबाजूच्या परिसरमध्ये पण मुसळधार पाऊस चालू आहे। परंतु ये जो आपल्याकडे जो ढगफुटीचा इशारा होता त्या अनुषंगाने पूर्ण जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्ती, फॉरेस्ट इत्यादी सगळ्यांकडून जो तयारी करण्यात आली त्याच्या अनुषंगाने सगळे आज काही लोक स्थलांतरित आहे, कुठले शाळा कॉलेज बंद आहे आणि कुठल्या प्रकारचे अपघात त्यामुळे घडलेला नाही आहे। सगळे गोष्टी आतापर्यंत नियंत्रणात आहे आणि आपण पूर्णतः मॉनिटर करत आहोत। त्या निर्बंध अजिबात आपण उठवणार नाही, ते निर्बंध रेड अँड ऑरेंज अलर्ट असले म्हणजे ज्यापर्यंत आहे त्यापर्यंत राहणार आहे। साधारणतः उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आपलं त्र्यंबकेश्वर देवस्थान असेल या सप्तशृंगीचं देवस्थान असेल, दोन्ही देवस्थान उद्या बंद राहणार, आज आणि उद्या सकाळपर्यंत बंद राहणार आहे। मी सगळे नागरिकांना यही आवाहन करतो की जो आपले धबधबे आहे, आपले वॉटरफॉल्स आहेत त्या ठिकाणी कृपा करून जाऊ नये, धरणाच्या बॅकवॉटर्सला कृपा करून जाऊ नये आणि त्या ठिकाणी पोलीस आणि होमगार्डच्या माध्यमातून, आपदा मित्रांच्या माध्यमातून आपण बंदोबस्त पण लावलेला आहे। परंतु कुठल्याही व्यक्तींनी म्हणजे लॉंग ड्राईव्ह असेल, बिकॉज आपले जो रस्ते आहे म्हणजे घाटाचे रस्ते आहेत त्या ठिकाणी लँडस्लाईड या लँडस्लिप होण्याच्या मोठ्या प्रमाणात चान्सेस आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे पर्यटन दृष्टिकोनातून इकडे तिकडे फिरू नये। आणि आज एक और आपल्यासाठी महत्वपूर्ण विषय आहे की आज लग्नाची तिथी असल्यामुळे तिथे पण गर्दी टाळण्याचे आवाहन सर्वांच्या वतीने करण्यात आले आणि मी पण त्या परत करतो।